नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे तर या योजनेचा GR जो आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला होता। GR आलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित करण्यात आलेला होता, परंतु आता एक नवीन पद्धतीचा त्यामध्ये बदल होऊन GR आलेला आहे। तर तो GR काय आहे त्याचीच आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, 28 तारखेला पाठीमागचा GR आलेला होता। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणेबाबत हा नवीन GR आलेला आहे। तर मित्रांनो, काय संदर्भ आहे, काय संपूर्ण माहिती आहे, ती संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ A to Z बघा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबाबतच्या सर्व शंका दूर होतील। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आता मित्रांनो, हा GR जो आहे तो महिला व बाल कल्याण विभाग यांच्याकडून काढण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, जुन्या GR मध्ये आणि नवीन GR मध्ये भरपूर प्रकारचे बदल आहेत, कारण पहिले जे नियम टाकलेले होते ते नियम वेगळे होते आणि या GR नुसार जे नवीन नियम आलेले आहेत ते नियम वेगळे आहेत। तर मित्रांनो, कोणकोणते नियम आहेत किंवा कशा पद्धतीचे आहेत ते आपण या प्रस्तावना वाचल्यानंतर समजून जाईल। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28/6/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। तर शासन निर्णय 18/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे या विषयाला। यामध्ये सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे तो आपण शासन निर्णय पाहूया। तर शासन निर्णय काय आहे तो बघा मित्रांनो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय दिनांक 28/6/2024 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। तर मित्रांनो, पहिला जो 28 तारखेला शासन निर्णय काढण्यात आलेला होता तर त्या शासन निर्णयामध्ये अशा पद्धतीने सुधारणा करण्यात आलेली आहे। तर पहिल्यांदा बघा, शासन निर्णय दिनांक 28/6/2024 रोजीच्या परिच्छेद क्रमांक 1 मधील नमूद निकष, म्हणजे ह्या साईडला पहिले नमूद निकष आहेत। पहिल्यांदाच्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या नोंदी होत्या ती संपूर्ण सांगितले आणि नवीन सुधारणा काय काय केलेल्या आहेत ते या साईडला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की 21 ते 65 पहिले या अगोदर 21 ते 60 वर्षे या वयोगटातील विवाहित महिला होत्या, परंतु आता शासनाने ते वय वाढवून 31 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित महिला केलेले आहेत। त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे ते देखील आपण बघूया। तर मित्रांनो, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार तसेच कोणत्याही कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे। त्याचप्रमाणे आता मित्रांनो, आपण अपात्रतेचे काय नियम आहेत आणि किंवा काय बदल आहेत ते बघूया। तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2,50,000 एवढ्या रकमेपर्यंत उत्पन्न जर का असेल, त्याचप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे सुद्धा पात्र ठरतील, म्हणजेच अपात्र ठरतील। तर मित्रांनो, अपात्र हे कर्मचारी होणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा अपात्रचा सुद्धा नियम होता। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला तरी सुद्धा ती महिला पात्र राहणार नाही। तर त्याच पद्धतीने मित्रांनो, 28 तारखेच्या GR मध्ये जी 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या व्यक्तींना अर्ज भरता येणार नाही ही अट होती, तर ती अट रद्द करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत ते आपण पाहूयात। सर्वात अगोदर तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच मित्रांनो, जर का अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्माचा दाखला या 4 डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तिथे जोडावे लागणार आहे। या 4 डॉक्युमेंटपैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट जर का जोडले तरच तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह केला जाणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा मित्रांनो हा एक महत्त्वाचा असा नियम आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, सदर योजनेतील लाभ मिळण्याकरिता
खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती जोडावी लागणार आहेत त्याची देखील माहिती इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, त्यामध्ये वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2,50,000पर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली. म्हणजेच मित्रांनो, जर का तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनिंग कार्ड असेल तर तुम्हाला तिथे रेशनिंग कार्ड अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा मित्रांनो हा एक महत्त्वाचा असा बदल म्हणता येईल. आता मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीची कालमर्यादा काय असणार आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, सदर योजनेमध्ये आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासूनचा दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदवण्याच्या बाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर का तुम्ही अर्ज भरायला जर का उशीर केला तरीसुद्धा 1 जुलै 2024 पासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात असावी. त्याचप्रमाणे मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतिपात्र लाभार्थी 50 रुपये एवढे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, सदर शासन निर्णय दिनांक 2/7/2024 रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय होता. आणि जर का तुम्हाला हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, अर्ज कसा भरायचा किंवा महिलांना लाभ कसा मिळवून द्यायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.